लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आता तसं बघायला गेलं तर लघुलेखन शिकायला आमची 5-6 वर्ष गेलीत. म्हणजे ऐन म्हणजे 21-22च्या नंतर आम्ही त्या वयात ते शिकायला लागलो. आता हे 5-6 वर्ष तर आमची गेली. याच्यानंतर आम्ही जर दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये गेलो आणि ते शिकायला लागलो तर आमचे 5-6 वर्ष तर जाणारच जाणार. पण ते आम्ही जे आधी लघुलेखन शिकायला जो खर्च केलाय तो तर जाणारच. आणि त्याच्यानंतर आम्हाला नवीन खर्च करावा लागणार. परत त्याच्यात पण आमचं फ्युचर सिक्युअर आहे की नाही हे तर आम्हाला माहित नाही. कारण शासनाची पदभरती कधी काय होईल हे सांगू शकत नाही ना. पण आता लघुलेखकच असं केलंय तर दुसऱ्या एखाद्या पदाचं पण ते असं करू शकतात. याची काही आपण शाश्वती देऊ शकत नाही. तर लघुलेखन शिकायला आम्हाला 2300 रुपये फक्त एक्झाम फॉर्म भरायला 2300 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर आता ऑनलाईन एक्झाम झाली तर डेमो लावावा लागतो. ऑफलाईन क्लास पण लावावं लागते. तर टायपिंगची पण प्रॅक्टिस ठेवावी लागते. एवढं सगळं करून पण म्हणजे ऐन वेळेस त्यांनी हे पद मृत घोषित केले. तर आमची सरकारला एवढीच मागणी की त्यांनी हे पद सेवेत कायम करावं. म्हणजे आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचा विषय हे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं इथं. तर शासनाने हे पद सेवेत कायम करावं आणि लवकरच पद भरती काढावी ही आमची राज्य सरकारला विनंती. किती विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय? हे जवळपास सर 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र शासन सेवेत लघुलेखक हे पद कायम आहे. परंतु सध्या स्थितीत असं कळतंय की लघुलेखक संवर्ग हा मृत घोषित करण्यात येत आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय. गेली दशकानुदशके लघुलेखक पद कायम आहे. परंतु सर हा शासन सेवेतला चुकीचा निर्णय. आम्ही सर गेली 8 वर्ष झालं लघुलेखक पदाची तयारी करतोय. सर लघुलेखक पद शिकायला सुरुवातीला आधी स्टेनोग्राफी शिकायला कमीत कमी एका विद्यार्थ्याला 3-3 वर्ष लागतात. तिथून पुढे सरळ सेवेतला अभ्यास करायला एक 4-4 वर्ष. म्हणजे सर प्रत्येक विद्यार्थ्याचं भवितव्य हे 8 वर्षापासून लघुलेखक क्षेत्रात आहे. सर प्रत्येकाला याचा महिन्याचा खर्च 8 ते 10,000 रुपये येतो सर. आणि सर लघुलेखक एक स्पेशल स्किलवर आधारित पद आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या कुठल्याही पदाची परीक्षा देता येत नाही. आमचं एक कौशल्य आहे. त्याच्यामुळं आम्हाला ह्या पदाची शासनाने लवकरात लवकर कायम करून हे पद शासनाने लवकरात लवकर भरती जाहिरात करावी. सर्वसामान्य गरिबाची मुलं आहेत सर आणि हा आमच्यावर खूप मोठा अन्याय आहे सर. त्याच्यामुळे लघुलेखकाची पद शासनाने कायम करावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे सर. काय इशारा असेल सरकारला? लवकरात लवकर शासनाने भरती केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातले हजारो लाखो विद्यार्थी रस्त्यावर आल्याशिवाय अजून राहणार नाहीत अशी आमची सरकारला विनंती आहे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.